नमस्कार मंडळी, चला आपण आज बघणार आहोत आलूचे पराठे कसे बनवायचे। थोडंसं मी आलं घेतलेलं आहे, 6-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर। याला आपण बारीक करून मिक्सरमधून तुम्हाला दाखवते मी आज आलूचे पराठे कसे बनवणार आहे। थोडंसं मी इथं जिरं घालते चवीसाठी। आता बघा आपण मिक्सर काढून घेतलेला आहे। हे बटाटे मी उकळून घेतलेले आहे, ते गार झालेले आहे। आता याला आपण बारीक करूया। हे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, हे सकाळी मी उकळून घेतलेले आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता याला बारीक करून घेऊया, मी दाखवते तुम्हाला कसं करून घ्यायचं। तर मी इथं पिठामध्ये मिक्सर काढलेला आहे, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि लसूण, हिरवी मिरचीचं पेस्ट आपण पिठामध्ये टाकणार आहोत। हा बारीक मळलेला बटाटा म्हणजे चुरून घेतलेला आहे आपण, हा मी पिठामध्ये मिक्स करणार आहे। थोडंसं मीठ घालणार आहे। दहा मिनिटांमध्ये पराठे रेडी होतील, तुम्हाला दाखवते। हे बघा, आता मी पीठ मळून घेतलेला आहे, याचा एक गोळा बनवून असं मस्त गोल बनवायचे आहे। पराठा तयार होऊ राहिला आहे। इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, बघू शकता। थोडंसं तेल घेऊन मी असं हाताने टाकणार आहे, तवा तापल्याकडे बघायला, आणि असा पराठा काढून घेणार आहे। असा काढून घेतले ते असं टाकून द्यायचं तव्यावरती। बघा 5 मिनिटांमध्ये मस्तपैकी सुकणार आहे। आणि हा दुसरा पराठा मी आता तव्यावरती